डिंकाचे लाडू मस्त गोड, सुमधुर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर पौष्टिक. यात मुख्यतः गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे, त्यामुळं चवीला देखील खूपच भारी लागतात. तुम्हा सर्वांना नक्कीच आवडतील हे. चला तर मग याची कृती बघूया. तर यासाठी तापलेल्या कढईमध्ये गव्हाचं पीठ घेऊया, जवळपास 2 वाट्या. हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला कढईमध्ये पीठ साजूक तूप न घालता भाजायचं आहे. जर आपण सुरुवातीलाच पिठाला तुपामध्ये भाजून घेतलं तर लाडू चांगले चवदार होणार नाहीत. त्यामुळं याला तूप न घालता मस्त वास येईपर्यंत भाजायचं आहे. हे बघा, काहीशा 10 मिनिटांनंतर पिठाला बऱ्यापैकी खमंग वास येत आहे. आता याला थोडं थोडं साजूक तूप घालून कमी आचेवर पुन्हा भाजून घेऊया. तुपाचं प्रमाण या लाडूसाठी सांगायचं झाल्यास मी गव्हाचं पीठ ज्या वाटीनं घेतलं आहे त्याच वाटीनं साजूक तूप देखील 2 वाट्या घेतलं आहे. पीठ तुपात भाजत असताना थोडं थोडं करून जवळपास घेतलेल्या तुपापैकी अर्ध तूप आपल्याला इथे भाजण्यासाठी घ्यायचं आहे. तुपामध्ये याला जवळपास 7 मिनिटे भाजून घ्यायचं आहे. सात मिनिटानंतर पीठ तुपामध्ये चांगलं भाजून झालेलं आहे. याला पातेल्यात काढून घेऊया आणि थोडंसं नीव देऊया. हे बघा, इथं आपला हात घालता येईल इतपत हे पीठ निवलं आहे. आता इथे गव्हाचं पीठ ज्या वाटीनं घेतलं आहे त्याच वाटीनं सुक्या खोबऱ्याचा किस घेऊया, जवळपास 1 वाटी. यानंतर बारीक वाटून घेतलेली खारीक देखील घेऊया, त्याच वाटीनं 1 वाटी. बदामाची पूड घेऊया, त्याच वाटीनं पाऊण वाटी. काजूची देखील पूड घेऊया, त्याच वाटीनं पाऊण वाटी. डिंकाची बारीक पूड घालूया, त्याच वाटीनं पाऊण वाटी. यानंतर बारीक केलेला गूळ घालूया, त्याच वाटीनं जवळपास 2 वाट्या. थोडी जायफळाची पूड आणि मी हे साजूक तुपामध्ये लहान लहान डिंकाचे तुकडे तळून घेतले आहेत, हे देखील यामध्ये घालूया. डिंकाचे असे तळून घेतलेले तुकडे यामध्ये घातल्यास लाडू खायला अजून छान खुसखुशीत लागतात. यानंतर पीठ भाजून जे तूप उरलं आहे ते सगळं तूप यामध्ये घालूया आणि सगळे जिन्नस छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया. या एवढ्या जिन्नसांसाठी साजूक तुपाचं प्रमाण अगदी बरोबर होतं, पण जर तरीही लाडू वळले जात नसतील तर तुम्ही अजून थोडंसं तूप घालू शकता. यामध्ये गव्हाचं पीठ घातलं आहे, त्यामुळं लाडू चवीला खूपच सुरेख होतात. शिवाय भरपूर पौष्टिक देखील आहेत. गव्हाच्या पिठासोबत साजूक तूप, गूळ, डिंक, खोबरं, खारीक, काजू, बदामाची पूड या सगळ्या जिन्नसांचं मिश्रण म्हणजे लाडू अतिशय सुमधुर चवदार होतात. घरातील सर्वांना आवर्जून आवडेल अशी या लाडूची चव जिभेवर अगदी रेंगाळत राहते. डिंकाचे लाडू म्हणलं की सहसा आपण फक्त सुकामेवा, डिंक, तूप घालून करतो, पण यामध्ये पौष्टिक गव्हाचं पीठ घालून हे लाडू केले आहेत. तुम्ही असे हे लाडू एकदा नक्की करून बघा. हे बघा, अगदी सोप्या रीतीने इथं आपले लाडू वळून झाले आहेत. हे वळायला अजिबात जोर द्यावा लागत नाही आणि शिवाय याचा मस्त सुगंध देखील दरवळत आहे. वाह, मस्त, खूपच छान. रंग देखील छान आला आहे याला.
तर अशा प्रकारे एकानंतर एक सगळे लाडू वळून घ्यायचे. तर ही पाककृती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आपल्या या वाहिनीवर तुम्ही उडीद डिंकाच्या लाडूची देखील कृती नक्की बघा. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद.